नमस्कार. रात्रीच्या चावट कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया. वहिनीच्या तहानलेल्या जवानीला दिला आधार. नमस्कार मित्रांनो, माझे नाव राजेश आहे आणि मी पुण्यातला राहणारा आहे. माझं एक संयुक्त परिवार आहे. माझ्या परिवारात मला मिळून 26 लोक आहेत. ही गोष्ट आजपासून 1.5 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं. लग्न भोपाळला होतं. माझ्या परिवारात सर्व मंडळी भोपाळला जायला 1 दिवस आधीच तयार झाले होते. माझी पहिल्या सत्राची परीक्षा असल्यामुळे मी घरी होतो आणि माझ्या चुलत भावाच्या बायकोच्या माझ्या सोनम वहिनीच्या अचानक तब्येत खराब झाल्याने ती वेळेवर घरीच थांबली. मी घरी थांबत असल्याने कोणालाही वहिनीच्या घरी थांबण्याने काही चिंतेचं कारण वाटलं नाही. रात्री सर्व लोक भोपाळला रवाना झाले. घरी कोणीच नसल्याने मी आणि वहिनी एकाच खोलीत झोपलो होतो. वहिनीची तब्येत ठीक नसल्याने मी दूध गरम केलं आणि तिला दूध पाजवून मग आम्ही झोपलो. रात्री जवळपास 2 वाजता मला जाणीव झाली की कोणीतरी माझा सोट्या पुढे मागे करत आहे. आधी तर मला वाटलं की कदाचित मी स्वप्न बघत असेल, पण थोड्याच वेळात मला माझ्या सोट्यावर काहीतरी ओलं जाणवलं. मी अचानक उठून पाहिलं तर सोनम वहिनी माझा सोट्या तोंडात घेऊन चुसत होती. मी तिला म्हटलं, वहिनी, तुमची तर तब्येत खराब होती ना, आणि हे सगळे तुम्ही काय करत आहात? तेव्हा ती रडायला लागली. मी माझ्या सोट्या पॅन्टमध्ये टाकला आणि वहिनीला सांभाळत त्यांचे अश्रू पुसायला लागलो. मी तिला ह्या सगळ्याचं कारण विचारलं. ती माझ्या कुशीत येत म्हणाली, राजेश, तुझ्या भावापासून मी अजिबात खुश नाही आहे. तुझे भाऊ दुकानातून रात्री घरी येतात आणि थकल्याने लवकर झोपी जातात. मी तिचं बोलणं ऐकून चकित झालो. तिने आणखी समोर सांगितलं, लग्नानंतर आत्तापर्यंत मी फक्त 8-9 वेळाच झवली आहे. तुझ्या भावाचं सोट्या ही छोटंसं असल्याने ते मला पूर्ण संतुष्ट करू शकत नाही आहेत. म्हणून मी आज तब्येत बिघडल्याचा बहाणा केला, जेणेकरून मी काही दिवस तुझ्यासोबत जाऊ शकेल. असं म्हणून तिने परत एकदा माझ्या सोट्याला पकडलं. मी वहिनीच्या तोंडून एवढं खुल्लम-खुल्ला बोलणं ऐकून तिच्या तोंडावर चुंबन केलं आणि म्हणालो, माझ्या लाडकी वहिनी, जर तुला जवायचंच होतं तर एवढ्या दिवसापर्यंत वाट बघायची काय गरज होती? तू मला एकदाच म्हटले असते तरी मी तुझी बबली फाडली असती. माझ्या तोंडून हे ऐकून तिला फार खुशी झाली आणि ती मला जोराने चुंबन करायला लागली. 10 मिनिटापर्यंत रोमांस केल्यावर मी तिला म्हणालो, उद्या माझा पेपर आहे, तर सकाळी लवकर उठावे लागेल. आता अजून 3 दिवसापर्यंत घरी कोणीच येणार नाही आहे, तर उद्या मी पेपर देऊन यायच्या आधी तू तयार राहशील? तुला तुझ्या सुहाग रात्रीचीच तयारी करायची आहे. सोनम वहिनी फार खुश झाली. त्याच्यानंतर आम्ही एकमेकांच्या खुशीत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 6 वाजता उठलो आणि आपला अभ्यास करायला लागलो. मी वहिनीला उठवले नाही, पण काही वेळाने ती माझ्या खोलीत आली आणि मागून मला चुंबन करायला लागली. मी वहिनीला म्हटलं, वहिनी, थोडा कंट्रोल करा, पण ती मानली नाही आणि माझा सोट्या पॅन्टवरून दाबायला लागली. तिला लंडाची चुसाई करायची फार इच्छा होती. शेवटी तिने माझा सोट्या पॅन्ट आतून काढून खायला सुरुवातही केली. काय मस्त सोट्या चुसत होती वहिनी. असं वाटत होतं की खूप अनुभवी आणि चुसक्कड राहिलेली असेल. तिच्याकडून सोट्या चुसवून घेताना माझ्या शरीरात एक लहर धावत होती. साधारण 10 मिनिटाच्या सोट्या चुसाईनंतर मी माझा माल तिच्या तोंडातच सोडला आणि तिने एखाद्या तहानलेल्या मृगाप्रमाणे सर्वच्या सर्व माल एकाच घोटात पिऊन घेतलं. मग मी तयार होऊन परीक्षा द्यायला गेलो. एक्झाम हॉलमध्ये परीक्षा देताना माझ्या डोकं मात्र वहिनीला झवण्यामागे लागला होतं, कारण माझ्या जुदाईचा पहिलाच प्रसंग होता. मी तर वहिनीच्या मम्मी आणि बबलीबद्दल विचार करून पागल होत होतो. शेवटी 2 वाजले आणि माझ्या वाट पाहण्याची सीमा समाप्त झाली. मी हॉल बाहेर आलो आणि लगेच बाईक काढून मेडिकल स्टोअरमध्ये गेलो आणि तिथून एक कंडोमचं पॅकेट घेतलं.
घरी पोहोचल्यावर मी पाहिलं तर वहिनी गॅलरीमधून माझी वाट पाहत होती. मला बघताच ती लवकर खाली आली आणि दरवाजा उघडला. मी आत येताच तिने लगेच मला तिच्या बाहुपाशात घेतलं आणि मग दरवाजा लावला. मी वहिनीला उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये नेलं. तेव्हा ती म्हणाली, बेडरूममध्ये नाही, आपण हॉलमध्येच मजा करू. मी सर्व तयारी इथे करून ठेवली आहे. मी वहिनीला हॉलच्या बेडवर ठेवलं आणि तिच्या अंगावर चढलो. तिची काम वासना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिने शरीरावर परफ्यूम लावला होता. तो मला सेंट मदहोश करायला लावला होता. एक लांब किस नंतर तिनं मला थांबवलं आणि किचनमधून जाऊन 2 ग्लास हळद टाकलेलं दूध घेऊन आली. मी विचारलं, याची काय जरूरत होती? ती म्हणाली, हळदीच्या दुधाने कामशक्ती वाढते आणि मला तुझ्याकडून बाळ हवं आहे. तिची ही गोष्ट ऐकून माझे तर होशच उडाले. माझा उठलेला लंड बसला. मी म्हणालो, वहिनी, पण हा तर माझ्या भावाचा अधिकार आहे. ती म्हणाली, अधिकार आहे, पण त्यांच्यामध्ये शक्तीच नाहीये. तुझा भाऊ बाळ जन्माला घालू शकत नाही. मी तिला विचारलं, ही गोष्ट त्यांना माहीत आहे का? ती म्हणाली, आता तरी त्यांना याबद्दल काही माहीत नाही आहे. मी डॉक्टरचे रिपोर्ट कोणाला सांगितलेले नाही. एवढं बोलून ती माझ्याकडे आपल्या बाळाची भीक मागायला लागली. काही वेळ विचार केल्यानंतर मी तिला म्हणालो, पण मी तर कंडोम घेऊन आलो आहे. हे ऐकून ती हसली आणि माझ्यावर तुटून पडली. आम्ही एकमेकांचे अंग घासायला लागलो. ती एका हाताने माझ्या सोट्या हलवत होती आणि मी दोन्ही हाताने तिचे मम्मे दाबत होतो. एक एक करून मी तिचे सर्व कपडे उतरवून तिला नग्न केली आणि तिनंही मला पूर्ण नगडा केला. नंग्या वहिनीला पाहून तर माझा 6 इंचाचा सोट्या आत्ता आपल्या पूर्ण जोशात आला आणि तिला सलामी द्यायला लागला. तिचे चुचे काय मस्त होते, जवळपास 36चे असावे. मी आपल्या एका हाताने तिच्या मांड्यावर सहलवत ती चिकन्या बबलीत बोट घालायला लागलो आणि दुसऱ्या हाताने तिचे निप्पल दाबून चुसायला लागलो. या वेळेत ती एक वेळ झडली. आता वेळ होती तिची बबली चोदण्याची आणि तिलाही राहावलं नव्हतंच. मी तिला लेटवून माझा सोट्या तिच्या बबलीवर ठेवला आणि एक जोराचा धक्का दिला. वहिनीच्या तोंडून मोठे सुस्कारे निघाले. ती पहिल्यांदा एवढा मोठा सोट्या घेत होती ना, त्यामुळे तिला वेदना व्हायला लागल्या. मी थोडा थांबलो आणि परत एक मोठा धक्का दिला, ज्याने माझा सोट्या तिच्या बबलीत फाडत सरळ आतमध्ये घुसला. ती मोठ्याने ओरडली, अरे देवा, मेली, किती मोठा आहे रे तुझा सोट्या. काही वेळ असाच ठेवल्यानंतर मी धक्के मारायला सुरू केली आणि दोन्ही हाताने तिचे माऊ मसलत तिला चोदायला लागलो. वहिनीसुद्धा आपली कंबर हलवत मला साथ देत होती. पूर्ण घर खाली बसल्यामुळे आमच्या जुदाईचा आवाज पूर्ण हॉलमध्ये गुंजत होता. आता वहिनी आणि मी दोघेही जोशात होतो आणि मी त्यांना जोराने चोदायला लागलो. काही वेळाने वहिनी आपली गांड उचलून झडली आणि मीही त्यांच्या बबलीमध्ये झडलो आणि मग मी त्यांच्यावर लेटलो. त्यानंतर आम्हा दोघांना कधी झोप लागली आम्हाला कळलंच नाही. मग 4 वाजता जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा माझा सोट्या अजूनही वहिनीच्या बबलीतच होता. मी उठलो आणि तिच्या सोट्यावर किस करून बाथरूममध्ये गेलो. मी बाथरूममध्ये गेलो होतो की मागून वहिनी आपली नंगी जवानी घेऊन आतमध्ये आली. आम्ही एकमेकांना साफ केलं आणि शॉवरखाली आंघोळ करायला लागलो. वहिनी खाली बसली आणि माझा सोट्या चुसायला सुरू केलं. परत माझ्या सोट्याने आपलं भीमकाय रूप धारण केलं. वहिनीने माझ्या अंडांना दाबत मला एकदम गरम करून टाकलं. मी त्यांना माझ्या कुशीत उचललं आणि बेडवर घेऊन आलो आणि मग परत तिच्या बबलीत माझा दंडा घालून तिची जुदाई सुरू केली. त्यावेळी ती माझ्यावर आली आणि तिच्या झुलत असलेल्या मावांना दाबत तिला खालून ठोकायला लागलो. ही सुद्धा आपली गांड उचलून माझ्या सोट्यावर आपली बुच्ची आदळत होती. साधारण 20 मिनिटाच्या जुदाईनंतर वहिनी माझ्या सोट्याला खाली होत होती. माझ्या लंडाच्या पाण्याची वाट बघत होती. पहिल्या धानलेल्या माझ्या रसाने पाहून आणि मग मला कंटाळवून माझ्या पाण्याचा एक एक थेंब ग्रहण केला. त्याच्यानंतर आम्ही दोघांचं हे नातं अजूनही चालत आहे. आज वहिनीची 2 बाळं आहेत. ते दोघेही बाळ माझेच आहेत.